ऊस दरावर पेटलेले रणांगण तिसरा दिवसही चर्चेविना लोकमंगल कारखाना ठप्प। नमस्कार, मी आहे विशाल ताटे, तुम्ही पाहत आहात लोकविकास न्यूज। उत्तर सोलापूर तालुक्यातील बिबीदारपळे येथील लोकमंगल ॲग्रो साखर कारखान्यावर ऊस दराच्या मागणीसाठी पेटलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलेले आहे। आज आंदोलनाचा तिसरा दिवस, पण तोडगा शून्य, चर्चा निष्फळ, प्रशासन गायब। हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीत शेतकरी रस्त्यावर आहेत, कारखाना ठप्प आहे, पण ऊस दराबाबत अजूनही कारखानदाराची ठामछुपी आहे। आपण ही दृश्य पाहत आहोत लोकमंगल साखर कारखाना स्थळावरून, जिथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह जनहित शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, छावा संघटना यासह शेकडो शेतकरी 3 दिवसापासून ठाण मांडून बसलेले आहेत। रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेले आंदोलन आज मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजीही कोणत्याही चर्चेविना, निर्णयाविना सुरूच आहे। शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेकोट झाला असून थेट गव्हाण बंद पाडून संपूर्ण कारखाना ठप्प करण्यात आला। हिवाळ्याच्या थंडीत अन्न पाण्याविना शेतकरी रस्त्यावर उभा आहे, पण प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापकाकडून आजपर्यंत ऊस दर जाहीर करण्याची हिंमत दाखवलेली नाही। अभिमान आहे, शिक्षकाचा पोरगा आहे, आम्हाला पण अभिमान आहे ना, शेतकऱ्याची पोर आहेत म्हणून आम्ही शिक्षक होते, मला अभिमान आहे। आम्हाला पण अभिमान पाहिजे की आम्ही शेतकऱ्याची पोर आहे म्हणून। आम्ही बी शेतकऱ्याची मुलं आहे, आम्ही पण शेतकऱ्याची पोर आहे की आम्हाला पण अभिमान आहे। काय बोलायचं बोला, आम्ही पिकवतो कसं पिकवतो। आज दादा, आज तुम्ही बघा, रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी लाईट येते, पहाटे 5 ला लाईट जाते, रात्रभर जागा राहून शेतकरी दारा धरतो। मागच्या वेळी डीएपीचा रेट किती आहे बघा, यावेळी बघा, लेबरचे चार्जेस बघा। आम्ही काय मागतोय तुम्हाला साहेब, काय मागतोय? कधी केलं आम्ही एवढं आंदोलन तुमच्या दाराला? कधी केलं का? लोक म्हणजे दाराला दारपायची कुठली शेतकरी आली का? आता का आली? साखरेला भाव चांगला आहे का आली? काहीतरी मेसेज आला ना, मी एवढंच देणार नाही तर देणार नाही, मी बंद ठेवायला तयार आहे। सर कशासाठी असं कसं असं होतच नसतं ना। हा कुठला अभिमान झाला सांगायचं तुम्ही? साहेब आहे, मला इतरापेक्षा माझा 100-200 रुपये कमी राहील, समजून घ्या। आता ऐका ना सर, तुम्ही ह्याचं एक्सप्लेनेशन आम्हाला द्यावं लागेल, मी का कमी देणार आहे? तुम्ही द्यावं लागेल ना, द्यावं लागेल, द्यावंच लागेल। एक्सप्लेनेशन द्यायला गव्हर्नमेंट ऑडिटर आहे, शुगर कमिशनर आहे, सगळे लोक, कलेक्टर आहे। माझ्या तुम्हाला आता काय सांगू, या कारखान्याचा लिलाव निघाला साहेब, इतर कारखान्याला नाही का? ऐका दादा साहेब, बरं, ऐका लिलाव, ऐका, तुमच्या बँकेच्या अडचणी असतील त्या शेतकऱ्यामुळे नाही दादा साहेब, ऐका, तुम्हाला उच्च कारखान्याला कुणाला पैसे मागणार आहेत हे बघा, तुम्हाला जर कळत असेल, एनसीएलटी मुंबई कोर्ट नंबर 4। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय रणदिवे प्रत्यक्षात म्हणतात, जोपर्यंत ऊसाला पहिली उचल 3400 रुपये जाहीर केली जात नाही, ऊसाचा पहिला हप्ता खात्यावर जमा करण्याची लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत कारखाना सुरू होऊ देणार नाहीये। शेतकऱ्याचा अंत पाहू नका, अन्यथा परिणाम भोगावे लागतील। महेश साहेब ऐका, कारखान्याकडे कर्ज झालं त्यात शेतकऱ्यांचा दोष नाही। आणि दादासाहेब, मी ह्याच्या आधी मी सांगितले, सगळ्याच कारखानदारांना सांगतो, तुम्ही प्रोग्राम राबवायला चालू करा, रिकव्हरी आमची वाढली पाहिजे। आज जर तुम्ही एफआरएफ बनताय ना, आज जर आमची रिकव्हरी तुम्ही 11-11.5 दाखवली असती किंवा लागली असती तर आम्हाला 3200 रुपये तरी ती मिळाला असता। तुम्हाला आम्ही बसवतच 3000 जाहीर करा म्हणून, आमची 12 रिकव्हरी लागू द्या। इथला ऊस जाऊन शेजारच्या जिल्ह्याने आम्हाला 3200 रिकव्हरी मिळते। रिकव्हरी आहे, पंढरपूरचा भाग वेगळा आहे, इकडला भाग वेगळा आहे। पंढरपूर माळा तुम्ही चांगला ऊस आणा, प्रोग्राम प्रमाणे आणा, तुम्ही ऊस विकास कार्यक्रम राबवा, आम्ही त्याला विरोध नाही। तुम्हाला ऊस चांगला मिळण्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा, आम्ही लोकांकडून सहकार्य करायला तयार आहे। कारखान्याकडे कर्ज झाले शेतकऱ्यांचा। मित्रो, प्रत्यक्षात आज सकाळी मंगळवारी पहाटे 5 वाजता कारखान्याचे मालक स्वतः सतीश देशमुख, चेअरमन महेश देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन पेशे यांनी कारखानास्थळी भेट दिली, आंदोलकांशी चर्चा केली, मात्र ही चर्चा ही निष्फळ ठरली। एकही ठोस निर्णय झाला नाहीये, एकही आश्वासन नाहीये। प्रत्यक्षात चोराच्या उलट्या बोंबा या पद्धतीनुसार कारखान्याचे मालक सतीश देशमुख यांनी वादग्रस्त विधान करून आंदोलकांना छेडण्याचा प्रयत्न केला। कारखान्यावर कर्जाचा डोंगर आहे, मी सध्या काही करू शकत नाहीये, मी सध्या दर जाहीर करू शकत नाहीये, पाहिजे तर कारखाना बंद ठेवेन, एकही टिपरी आज जाऊ देणार नाही, पण आता दर मी जाहीर करणार नाहीये।
मी FRP पेक्षा 100-200 जास्त, इतरांपेक्षा 100-200 दर कमी देईल, पण कोणाचे पैसे बुडवणार नाही, अशा प्रकारची वादग्रस्त विधाने कारखान्याचे मालक स्वतः सतीश देशमुख यांनी वापरली. त्यामुळे प्रत्यक्षात आंदोलक चिडल्याचे आपणास पाहावयास मिळते. या विधानामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झालेले आपण पाहत आहोत. कारखाना चालवण्यासाठी शेतकरी हवा आहे, परंतु दर देण्यासाठी मात्र नकार दिला जातोय. हा कोणता न्याय? ऊस तोडणीपासून ते वाहतुकीपर्यंत सर्व खर्च वाढले आहेत. अशातच कारखानदार मात्र दर जाहीर करण्यास टाळाटाळ कशामुळे करतात? सध्या यांना कोणाचे पाठबळ आणि आश्रय दिला जातो? हा खूप गंभीर प्रश्न आहे. मित्रहो, शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गेला, कारखाना चालला, पण दर देण्याची वेळ आली की मौन का? प्रशासन कुठे आहे? महसूल, साखर आयुक्त आणि जिल्हा प्रशासन गप्प का? शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा कोणीही घेऊ नका, कारण संयम सुटला तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याला वेळ लागणार नाहीये. ऊस दर आंदोलनाचा 3रा दिवशी जेव्हा चर्चेविना गेला, आता पुढील आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बातमी पाहत रहा लोकविकास न्यूज, शेतकऱ्यांचा आवाज.